नमस्कार, रेखाज कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण पनीर काठी रोल बनवणार आहोत। त्याच्यासाठी सर्वप्रथम बाउलमध्ये 2 चमचे तेल घेऊया। मोहरीचं तेल घेतलं तरी चालतं किंवा साधं आपलं सिंपल तेल घेतलं तरी चालेल। त्याच्यात 1 चमचा लाल तिखट टाकूया आणि छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ। छान असं मिक्स करून घ्यायचं। मिक्स झालेलं आहे। आता आपण त्याच्यात 1 चमचा आलं लसूण पेस्ट आहे ती टाकून घेऊ आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे। मीठ टाकल्यावर आता छान व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचे। 1 मिनिट आपण सतत त्याला असं छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ। छान मिक्स झाले। आता आपण 2 ते 3 चमचे घट्ट दही आहे ती त्याच्यात टाकून घेऊ। आता दही सुद्धा आपण छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर 2 मिनिटं असं सतत करत राहायचं म्हणजे छान अशी पेस्ट रेडी होते। तर छान पेस्ट रेडी झालेली आहे। आता आपण पाव किलो पनीर घेतलं होतं त्याचे छान असे बारीक बारीक पीस करून घ्यायचे। तर छान असं मॅरिनेट रेडी झालेलं आहे। आता पनीर टाकून घेऊ। तर एकदम बारीक पण तुकडे नाही करायचे, असे मोठे मोठेच केलेले बघू शकता। आता छान व्यवस्थित त्याला मिक्स करून घेऊ। छान असं पनीर कोट झालं पाहिजे। तर छान मिक्स झालेलं आहे। आता आपण त्याला अर्ध्या तासासाठी झाकून ठेवू। तोपर्यंत आपण पीठ मळायला घेऊ। तो 2 वाटी मैदा घेतलेला आहे। त्याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि 1 ते 2 चमचे तूप टाकायचे। तूप टाकल्यानंतर सर्वप्रथम छान असं मिक्स करून घ्यायचं तुपात आणि नंतर थोडं थोडं पाणी टाकून छान असं पीठ मळून घ्यायचं। आता आपण पनीरला छान असा स्मोकी फ्लेवर यावा म्हणून कोळसा गरम करून घेतलेला आणि त्याच्यात 1 चमचा तूप टाकायचं आणि छान असं स्मोक होऊ द्यायचं। तर 10 मिनिटं असंच बंद करून ठेवायचं। 10 मिनिटांनंतर छान असं आपलं पनीर स्मोक झालेलं आहे। आता आपण पीठ मळून घेतलं होतं तर त्याच्या छान अशा चपात्या लाटून घ्यायचे आहेत। तर छान अशी लाटून घेतली। त्याच्यात आता आपण थोडंसं तेल लावून घेऊ। तेल लावून झालं की असं त्याला फोल्ड करून घ्यायचं आहे। तर कशी करते मी ती बघा। तर ह्या पद्धतीने छान असं फोल्ड करून घ्यायचं आणि त्याची चपाती लाटून घ्यायची। तर छान अशी जाड पण नाही आणि पातळ पण नाही, त्या हिशोबाने आपण चपाती लाटून घेणार आहे। गव्हाच्या पिठाची केली तीही छान लागते, पण पोरांना थोडंसं बाहेरचं खाऊ वाटतं ना। तशी मैद्याची केली ना कधीतरी करायची, आपल्याला रोज थोडी करायची। तर छान लाटून झाली। आता आपण तिला छान अशी दोन्ही बाजूनी भाजून घ्यायची। तर छान अशी भाजून घेणार आहे। एक साइड छान भाजली की त्याला आपण पलटून घेऊ। आणि बाहेर तर खूप महाग महाग भेटतं, घरातल्या घरात आपण स्वस्त मस्त आणि छान व्यवस्थित करून खाऊ शकतो। आता चपाती उलटी करून घेऊ। उलटी करून थोडीशी भाजून घेऊ। छान भाजून झाली की थोडंसं तेल टाकायचं आणि तेल टाकून पण थोडीशी भाजून घेणार आहे। जास्त फुगू द्यायची नाही। आता थोडंसं तेल टाकून घेऊ त्याच्यात आणि तेल टाकून दोन्ही साईडून छान भाजून घ्यायचे। तर अशा प्रकारेच आपण आपल्या सर्व चपात्या करून घ्यायच्या आहेत। रोल म्हणा, रोलसाठीच आपण चपाती करत आहोत।
तर छान अशी आपली चपाती रेडी झालेली आहे, ती काढून घेऊ. आणि त्याच पॅनमध्ये आपण पनीर आहे ती फ्राय करून घ्यायचं आहे. तर छान अशी आपली रोटी भाजून झालेली आहे, ती काढून घेऊ एका ह्याच्यात भांड्यामध्ये. आणि फ्राय पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घेऊ, 1 ते 2 चमचे. छान तेल टाकून झालेलं आहे. आता आपण जी पनीर मॅरिनेट करून ठेवलं होतं ते त्याच्यात एक एक सोडून घ्यायचं. तर सर्व पनीर आपण हळूहळू टाकायचं आहे, अंगावर उडू शकतं आहे. तर छान असं टाकून रेडी झालेलं आहे. आता 2 मिनटं तसंच ठेवायचं आहे. 2 मिनटानंतर मग आपण त्याला पलटी करूया. तर छान असं चारी बाजूनी पनीर क्रिस्पी झालं पाहिजे, तोपर्यंत आपण त्याला तेलात भाजायचं आहे. थोडंसं पनीरला तेल सुटू शकतं, कारण पनीर थोडंसं नरमच असतं ना, नाजूक वस्तू असते. त्याला हळूहळू असं उलटं करून घ्यायचं. तर एक एक पीस आपण असं उलटी करून घेणार आहे. असं चारही बाजूनी भाजून घ्यायचं आहे. तर छान असं पनीर भाजून रेडी झाले, बघू शकता. चारही बाजूनी भाजून घेतलेले, छान असं भाजून रेडी झाले की आता आपण त्याच्यामध्ये कांदा, शिमला मिरची, टमाटर आपण कट करून घेतलेले आहेत. ते पनीर छान भाजले की त्याच्यात थोडं थोडं टाकून घ्यायचं आपल्या आवडीनुसार. थोडासा कांदा टाकला आहे, थोडंसं शिमला मिरची टाकून घेऊ. थोडासा उभा चिरलेला टमाटर आहे, त्याचं बी काढलेलं आहे, ती टाकून घेऊ आणि छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ. कांदा ते नरम नाही झाला तरी चालतो, फक्त थोडंसं मिक्स करून घ्यायचं. तर छान असं मिक्स झालेलं आहे. छान व्यवस्थित मिक्स झाले, रेडी, बघू शकता. आता आपण ज्या रोटी बनवून ठेवली होती ती कशी करायची ती बघून घेऊ. थोडासा कांदा अजून टाकून घेऊन एकदा व्यवस्थित मिक्स करू. तर छान असं मिक्स झालेलं आहे. कांदा थोडासा नरम झालेला आहे, सर्व भाज्या थोड्या थोड्या नरम झालेल्या आहेत. आता रोल करायला घेऊया आपण. तर सर्वप्रथम आपण एक जी रोटी बनवून ठेवली होती ती घेऊ आणि त्याच्यावर जी पनीर आता आपण रेडी करून ठेवलं आहे फ्राय करून ते टाकून घेऊ. तर छान असे व्यवस्थित ठेवून घ्यायचं आणि चमच्याने त्याचे असे बारीक बारीक तुकडे करायचे, म्हणजे तोंडात खाताना पूर्ण पनीर येणार नाही. तुकडे तुकडे आले तर काय, कारण एकदम पनीर एवढा मोठा पीस तोंडात आला तर ते चांगलं नाही वाटत. तर छान असे बारीक तुकडे करून घेऊ, पसरून घेऊ त्याला. त्याच्यावर आता आपण जी शिमला मिरची, टमाटर, कांदा ठेवला होता ते थोडं थोडं टाकून घ्यायचं. जर रोटीला आपल्याला मेयोनीज लावायचं असेल तर ती आपल्यावर आहे, आपण लावू शकतो, नाही लावलं तरी चांगलं लागतं. तर छान टाकून घेतलं. आता त्याच्यावर आपण थोडासा सॉस टाकून घेऊ. सॉस टाकून आता त्याचा रोल करून घेऊ. तर रेडी झाला आहे आपला पनीर काठी रोल. तर त्याला असा रॅप करून घ्यायचा कागदामध्ये. छान असं रॅप झालेलं आहे. तर घरच्या घरी आपण पनीर काठी रोल रेडी केलेला आहे. कसा वाटला व्हिडिओ सांगायला विसरू नका. आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर आणि व्हिडिओला, चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद.